विविध वंचित घटकातील मुलांना त्यांचं रिसर्च वर्क, पी-एच-डी, एम-फिल पूर्ण करता यावं यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवरच विविध फेलोशिप सुरू केलेल्या आहेत आणि याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी आजपर्यंत घेतलेला आहे. कॅटेगरी वाईज विविध संस्था स्थापन करून त्यातून त्या कॅटेगरीच्या मुलांना संशोधनासाठी पैसा कमी पडू नये, त्यांचं संशोधन कार्य उत्कृष्ट दर्जाचं व्हावं आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्यातील विद्यार्थ्यांना देश पातळीवर चांगली कामगिरी बजावता येईल संशोधनात, यासाठी महाराष्ट्राने ज्या फेलोशिप सुरू केलेल्या आहेत, त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले, टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. मित्रांनो, बार्टीची स्थापना झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांनी पी-एच-डीसाठी सुरुवातीला ही संख्या फक्त संशोधक विद्यार्थी जे निवडायचे होते ती सुरुवातीला ही संख्या फक्त 100 होती. त्यानंतर ती संख्या वाढत जाऊन अगदी गेल्या वेळेसच्या फेलोशिप च्या वेळेस बार्टीने सरसकट सर्व विद्यार्थ्यांना ही फेलोशिप प्रदान केली. त्यानंतर सारथीची स्थापना, त्यानंतर TRTIची स्थापना, ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्यानंतर महाराष्ट्रातील मातंग आणि तत्सम जातींसाठी अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना, या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध कॅटेगरीच्या, विविध वर्गांच्या, विविध जात समूहांच्या विकासासाठी, शैक्षणिक विकासासाठी, विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो आहे फेलोशिप्स. TRTI, RT, बार्टी, सारथी या विविध संस्थांतर्फे विद्यार्थ्यांना त्यांचं संशोधन कार्य किंवा पी-एच-डी पूर्ण करण्यासाठी UGCच्या धर्तीवर महाराष्ट्रात फेलोशिप दिल्या जातात आणि हा खरंच महाराष्ट्र शासनाचा खूप स्तुत्य निर्णय आहे. परंतु काय होतं की ह्या फेलोशिप सुरू झाल्यानंतर प्रत्येक रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने फेलोशिप सुरू केल्यानंतर शासनाच्या असं लक्षात आलं की 42-45 हजार फेलोशिप आहे म्हणून आणि नोकरी मिळणं खूप अवघड, म्हणून बरेच विद्यार्थी काय करत होते, पी-एच-डी रजिस्ट्रेशन करत होते आणि सरसकट घरचे 4-4, 5-5 विद्यार्थी फेलोशिप उचलत होते, असं शासनाचं मत झालं. आणि त्यामुळे एक 4-5 महिन्याखाली तत्कालीन अर्थमंत्री माननीय अजितदादा यांनी बाकीचे विद्यार्थीसुद्धा आता पी-एच-डी संशोधनासाठी इतका पैसा खर्च केल्यावर बाकीच्या योजनांसाठी पैसा कमी पडणारच झाला. मग असं बाकी विद्यार्थ्याचंही नुकसान होऊ नये आणि संशोधक विद्यार्थ्याचंही नुकसान होऊ नये, यासाठी माननीय अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती, ज्यातून एकाच परिवारातील विद्यार्थी सरसकट किंवा लाभ घेणार नाहीत या योजनेचा. त्यावर काहीतरी मर्यादा आणली जाईल. संशोधनातील नियम वगैरे गोष्टींच्या बाबतीमध्ये ही कमिटी कदाचित शिफारशी देईल. त्यामुळे 2023, 24, 25, 26 किंवा 24, 25, 26 या कालखंडामध्ये नवीन जाहिराती माझ्या तरी पाहण्यामध्ये नाही आहेत. अलीकडेच अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना झालेली आहे. स्थापना झाल्यावर मुंबई येथे उद्घाटन झाल्यावर 4 महिन्याच्या आतच RTने किंवा अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने विविध विषयात फॉर्म मागवले होते, ऑनलाईन गुगल फॉर्म मागवले होते आणि गुगल फॉर्म मागवल्यानंतर पी-एच-डीच्या संदर्भातही तिथे काय म्हणता येईल उल्लेख होता आणि पी-एच-डी फेलोशिप संदर्भातही फॉर्म मागवले गेलेले होते. पण ही प्रक्रिया आता स्टॉप झालेली आहे. RTचे असतील, बार्टीचे असतील, सारथीचे असतील, TRTIचे विद्यार्थी असतील, नवीन ॲडची वाट पाहत आहेत. परंतु जोपर्यंत नवीन नियमावली येणार नाही, मुख्य सचिव
यांच्या अध्यक्षतेखाली जर समिती स्थापन झाली असेल तर ते जोपर्यंत अहवाल देणार नाहीत तोपर्यंत हे ॲड येणं सध्या तरी काय म्हणता येईल की मुश्किल आहे. कारण की या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये नियमावलीत बराच बदल झालेला असणार आहे. नवीनच स्थापन झालेल्या अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेला कदाचित जितके विद्यार्थी सुरुवातीला पहिलंच वर्ष असल्यामुळे जसं सारथीच्या बाबत झालं, जसं काय म्हणता येईल की सारथी आणि TRTIच्या बाबतीत अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीच्या कालखंडात फेलोशिप देण्यात आली. कदाचित पहिलं वर्ष असल्यामुळे RTची सुद्धा अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची फेलोशिपसुद्धा पहिल्या वर्षी तरी सरसकट दिली जाईल आणि त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय सकारात्मक निर्णय घेतील असा प्रयत्न विविध संघटनामार्फत चालू आहे. तुर्तास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती अहवाल काय देते याकडे आपण लक्ष ठेवून असूया. नक्कीच तुम्ही सगळे सुद्धा कोणी आपले व्ह्यूवर जे आहेत त्यापैकी पोस्ट ग्रॅज्युएट झालेले असतील आणि PhDसाठी रजिस्टर असतील त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. याबाबत काही नवीन माहिती किंवा अपडेट आल्यास आपण लवकरच त्याविषयी व्हिडिओ देऊया. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.